नमस्कार शेतकरी बंधू. शेतकरी संवाद समाधान मुंडे यूट्यूब चॅनल प्रथम भेट दिल्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. आज मी जांभळ आणि तैवान पिंक पेरूच्या प्लॉटवर आलेलो आहे आणि आंतरपीक हे कसं केलं जाते आणि आंतरपीक केल्यानंतर ते सक्सेस होतं का नाही हे फक्त मला ह्या व्हिडिओद्वारे दाखवून द्यायचं आहे. तर हे जे आहे ते थाई जांभूळच्या प्लॉट आहे. हे पूर्ण प्लॉट पाहू शकता आणि ह्या प्लॉटमध्ये पेरूची लागवड केलेली आहे. तर पेरूची लागवड जी केली ती तैवान पिंक पेरूची लागवड केलेली आहे आणि त्याचं अंतर जेही केलेलं आहे पूर्ण 3 बाय 3चं अंतर आहे केलेलं आणि रोपं लावताना जिगजॅग पद्धतीने लावलेले आहे. जिगजॅग पद्धतीने लावल्यामुळं त्यांचं सफिशियंट आपल्याला त्याचं अंतर व्यवस्थित करता येतं आहे. तुम्ही इकडं पाहू शकताय कशा पद्धतीने ह्याची छाटणी पण केलेली आहे. ते कशा पद्धतीने रोपांचे अंतर आणि उंची वगैरे कशी दिसते पाहू शकताय. तर ह्या जांभळीच्या प्लॉटमध्ये जर कुणाला जास्त मोठं जांभळ असो, लिंबू असो किंवा खारीक असो अशा प्लॉटमध्ये तुम्हाला आंतरपीक करायचं तर तुम्ही पेरूची लागवड कमी अंतरावर करू शकता. हे फक्त मला या व्हिडिओद्वारे दाखवून द्यायचं होतं. आणि छाटणीसुद्धा किती एकदम खाली दाबून घेतलेली आहे आणि ह्याला लगेच सेटिंग पण चालू झालेली आहे. 3ऱ्या-4थ्या पानावर ह्याला सेटिंग चालू होते. तर अधिक माहितीसाठी तुम्ही माझी संपर्क करू शकता. श्री तुळजा हायटेक नर्सरी, बार्शीकर, सांगोला. प्रोप्रायटर समाधान मुंडे. शिक्षण BSc ॲग्री MBA. माझा पेरूमध्ये असणारा अनुभव हा 5 ते 7 वर्षाचा आणि सीताफळामध्ये असणारा 20 वर्षाचा अनुभव आहे. तर माझा संपर्क 820 822 1007 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.